तर आता मला सांगा, वाळवंटातील प्रदेशामध्ये ज्या वनस्पती आढळतात त्यांच्यामध्ये काहीतरी अनुकूलन झालेलं आढळते, बरोबर आहे. मग मला सांगा, वाळवंटातील ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामधील पानांमध्ये काय अनुकूलन झालेलं असते? पानं कशी असतात वाळवंटातील प्रदेशामध्ये? सुईसारखी असतात, बरोबर आहे. बारीक असतात, सुईसारखी. किंवा त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं असते? काट्यांमध्ये झालेलं असते, बरोबर आहे. पुन्हा ज्या वाळवंटी प्रदेशातील वनस्पती असतात त्यांची मुळं कशी असतात? कुठं असतात? पाण्याच्या शोधामध्ये असतात. मग पाण्याच्या शोधामध्ये कुठपर्यंत जातात त्यांनी? जमिनीत खोलपर्यंत जातात, बरोबर आहे. कशाच्या शोधामध्ये? पाण्याच्या शोधामध्ये खोलपर्यंत जातात किंवा जमिनीवर दूरवर पसरली जातात. आता वाळवंटातील वनस्पतींमध्ये पानं आहेत का? नाही. पानाचं रूपांतर तर काट्यांमध्ये झालं. मग त्यांच्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशाद्वारे होते? कशामार्फत? खोडामार्फत होते, बरोबर आहे. मग हे जे खोडामार्फत प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते म्हणजे खोडाचा रंग कसा असतो? हिरवा. आणि काय होते? खोडामार्फत प्रकाश संश्लेषण होत असते. सांगा, वाळवंटातील प्रदेशामध्ये जे अन्न साठवले जातं ते कशामध्ये साठवलं जातं? कशामध्ये? खोडामध्ये साठवलं जातं. म्हणून ते कसं बनते? खोड कसं बनते? मोठ्याने सांगा. मांसल बनते. व्हेरी गुड. कळालं एवढं? तर हे होतं वाळवंटीय प्रदेशामधील वनस्पतींमध्ये झालेलं अनुकूलन. कळालं एवढं सगळ्यांना?